नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीवर. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय 19वा ऐकणार आहोत. अध्याय 19वा, भयमुक्त होण्यासाठी अंतर्मनाचा वापर कसा कराल. या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की भीती किंवा भय ही मानसिक शक्तीवरचा मोठा अडथळा आहे. अवचेतन मनाचा उपयोग करून आपण भीती कमी करून आत्मविश्वास वाढवून मानसिक शांती मिळवू शकतो. भीती ही केवळ एक मानसिक भावना नाही, तर ती आपल्या निर्णय क्षमता, आरोग्य आणि नाती यांवरही परिणाम करते. भीती ही अवचेतन मनातील नकारात्मक विचार आणि चुकीच्या कल्पनांचा परिणाम आहे. भीती मनात स्थिर झाली की निर्णय घेणे कठीण होते, आत्मविश्वास कमी होतो आणि संधी गमावल्या जातात. भीती दूर करण्यासाठी अवचेतन मनाला सकारात्मक विचार देणे आवश्यक आहे. भीतीमुक्त होण्यासाठी मनात सकारात्मक दृश्यांची कल्पना करा. कल्पना करा की तुम्ही भयमुक्त राहता आणि आपल्या कामात यशस्वी होता. दररोज काही मिनिटे ध्यान करून मन शांत करा. या अध्यायाचा मुख्य संदेश असा की अवचेतन मनाचा वापर करून भीती ओळखा आणि दूर करा. भयमुक्त मनच यश, शांती आणि आनंदाच्या दिशेने आपल्याला घेऊन जाते. तर मंडळी, हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा. 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या अध्यायासोबत. धन्यवाद.